मम्मी नहीं तो आएगी दुकान पे, अभी कितना बजे? मम्मी आएगी दुकान पे थोड़े टाइम के बाद। प्लेइंग 11 पण नाही दिली दुकान पे आएगी अभी। तब तक क्या है वो कर लो ना काम। कोण एक्स्ट्रा प्लेयर नाही आपला? मलाच बोलवलं सांगतो तरी तुला तुझ्या समोरच आहे तरी मी सांगतो आता त्यांची नावं सांगतो. बॉलिंग कोणाची आता? हां बॉलिंगला कोण? आता कोण होतं? विकास. विकास आहे ना बॉलिंगला. त्यांची नावं नाही माहिती. विकासला विचार ना, एक आला असेल ये विकास, ये काटी, एक को भेजना नाम देके, तेरे को पहले ही बोला समझता नहीं है क्या? नाम देना, वो बाकी लोग का नहीं मालूम है मेरे को, उसका एक फील्डर तो फील्डर ठेव. ए मित्रा, त्याला 11 जणांची नावं सांग तुझ्या टीमच्या. माझं नाव सुजित, लक्षात ठेव. मला हे कळत नाही, मला हे कळत नाही, एखाद्या व्यक्तीला किती चुत्या बनवायचं हे मला कळत नाही. मी कुठे चुकून देतो? मी त्रासच देतो तुला. मी काय त्रास देतो? मला सांग, का नाही केलं? मी तुला थोडी अडवलं. सलामीला आलेले फलंदाज स्ट्राईकवर येतो चेतन पालकर, वन ऑफ द यंगेस्ट टॅलेंटेड खेळाडू ऑफ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. नॉन स्ट्राईकला येतो जॉन्टी, एक शांत संयमी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नक्कीच खेळामध्ये नक्कीच शांतता नसतो, बॅटीने उत्तर जे आहे ते बॅटीने उत्तर देतो असा जॉन्टी. नक्कीच बघूया, नक्कीच कुठेतरी या सीझनमध्ये कुठेतरी अप अँड डाऊन खेळ राहिला आहे तो चेतन 11 बोरिवली या संघाचा. परंतु बघूया संविधान चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचा जो, आपल्या संघाचं जे नाव आहे, जो आपल्या नावाचा दबदबा आहे, तो कशा प्रकारे राखतात. एक मिनिट पियुष सर, पीछे जरा देखो ना. त्यांच्या समोर आहे तो मांडवीकर बॉईज म्हणजेच पुईसर बॉईज हा संघ. नक्कीच हाही तेवढा तगडा संघ आहे. 2 मिनिटाचं हॅलोजन बंद झाले तर चालतील, कारण की अजून आपल्याला अंधार नाही झालाय. ओके ओके चालेल. त्याला प्रॉब्लेम होतोय, विकेटीला बॉल नाही दिसत आहे. चेतन पालकर आणि जॉन्टे. चला सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक, 4 षटकांचा सामना. विकास उर्फ काटी, एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू, वाईट चेंडू घोषित करतात पंच पियुष सर. नक्की धावाचा श्री गणेशा झालाय चैतन्य बोलवली या संघाचा. नक्कीच एक मोठी स्टारकास्ट असलेला हा संघ, उपनगरातील नावाजलेला असा संघ. नक्कीच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या संघामध्ये. चांगला फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कुठेतरी चेंडू हातात आला नाही आणि एक बिग विकेट येता येता वाचली ती चेतन पालकर याची. स्ट्राईकवर येतोय तो जॉन्टी. पहिले षटक मार्गस्थ विकास काटी. नक्कीच विकास हाही एक यंग टॅलेंट असा खेळाडू, गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या कांदिवली नावाचा दबदबा राहिलाय. आणि नक्कीच सुंदर फटका जॉन्टीच्या बॅटमधून येतोय. संविधान चषकचा सुंदर असा चौकार. डीजे नक्कीच पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत जॉन्टी यांनी. आणि हा अजून एक अवांतर चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडूने मोठी धावसंख्येच्या दिशेने जाताना नक्कीच आपल्याला दिसेल चेतन 11 बोरिवली हा संघ. नक्कीच अजून एक सुंदर फटका, परंतु तू मेमेच्या नादामध्ये अजून एकदा एक जीवनदान, 2 जीवनदान मिळतायत ते चेतन पालकर याला संघाला. नक्की तुम्ही जास्त जीवनदान नाही देऊ शकत चेतन याला, कारण की चेतन नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. नक्की त्याने ते प्रस्थापितही केलंय अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये. नक्कीच मोठ्या मानाच्या स्पर्धा खेळणारा उपनगरातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे.
चेतन पालकर. अजून एक एक्स्ट्रा चेंडू, वाईड बॉल. एकेका धावेने धावेत संघाच्या धावसंख्येत नुसती भर पडत चालली आहे. धावसंख्या झाली ती 9 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 9 धावा विदाउट लॉस. चेतन स्ट्राईक. सुंदर फटका, परंतु चेंडू सरळ निघून जातोय क्षेत्रकाच्या हाताखालून सीमारेषा पार. संविधान चषक चौकार. नक्कीच कुठेतरी गच्चार क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय चेतन बोरवली या संघाला. नक्कीच पहिल्या षटकात धावसंख्या उसळी घेताना दिसते. मोठा ग्राफ होता. अतिशय सुंदर फटका, देखना फटका चेतनच्या बॅटमध्ये येतोय. सनसनी संविधान चषक चौकार. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती बिनबाद 17 धावा. नक्कीच पहिलं षटक मागणं षटक ठरलंय. देऊया डीजेला संधी. गोलंदाजी मार्को येतोय. दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज बॉलर्स नेम गणेश. नक्की दुसरं षटक घेऊन येतोय तो गणेश. पहिलं षटक अतिशय मागणं षटक या स्पर्धेतील राहिलं येते विकास काटियाचं. आणि नक्की तुटून पडले दोन्ही फलंदाज. गणेशचा बघूया पहिला चेंडू, अतिरिक्त धाव, वाईड बॉल घोषित. पैकी एका धावेने धावसंख्या मोठी होत जाणार आहे. नक्की 4 षटकात कुठेतरी 40-50च्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसता येते दोन्ही फलंदाज. अजूनही दोन्ही फलंदाज. सुंदर फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच कोणती रिस्क घेत नाहीये दोन्ही फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण विकास काटी यांच्या मार्फत. धावसंख्या स्कोरबोर्डवर होते 18 धावा. नक्की हलक्या हाताने खेळून काढलाय हा चेंडू. नक्की जॉन्टीला माहित होतं की कुठे हळूवार स्वरूपाचा चेंडू होता. त्याला कुठेही चोराने न मारता फक्त हलक्या हाताने खेळून काढला. एकेका धावेने धावसंख्या पुढे जाताना चेतन 11 बोरिवली या संघाची नक्कीच 2 धाकड फलंदाज. चेतन 11 बोरिवली संघाचे सलामीला जॉन्टी तसेच चेतन. नक्कीच अजूनही झिमी, तौफिक, किरण असे मोठी स्टारकाट असलेला हा संघ. नक्की सुंदर फटका, पॉइंट गल्ली रिजन मध्ये. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. येतोय संविधान चषकचा चौकार. नक्कीच कुठेतरी चेतनची बॅट शांत होती गेले कित्येक दिवस, परंतु आता कुठेतरी डेलिब्रेट स्वरूपाचा चेंडू काही कळला नाही, परंतु ह्या सीझन मध्ये कुठेतरी शांत राहिलाय चेतन 11 बोरिवली हा संघ. परंतु नक्कीच उपनगरामधील सर्वांचा लाडका आणि आवडता संघ म्हणून ज्याची ख्याती येतो चेतन 11 बोरिवली हा संघ. अजून एक वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना चेतन 11 बोरिवली हा संघ नक्कीच नेहमी मी चेतन 11च्या सर्व प्लेयरला विनंती करतो की तुम्ही इकडे या. स्टेजच्या समोर नाही उभं राहायचंय. तुमच्यासाठी या साईडला गेट आहे, गेटच्या समोर तुम्हाला उभं राहायचंय. चेतन 11चे जेवढे प्लेयर आहेत इथे उभे राहा. कृपया त्यांना जागा उपलब्ध करून द्या. बाकीचे जे असतील त्यांनी मी विनंती करतो थोडेसे बाजूला व्हा. या गेटच्या समोर चेतन 11च्या प्लेयरला
सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, परंतु तुतू मेमेच्या नादामध्ये रन पूर्ण झालाय आणि दुसरं षटक संपुष्टात आलंय. 2 षटका अखेरी धावसंख्या झाली आहे 13च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे ती तब्बल बिनबाद 26 धावा. नक्कीच कुठेतरी आता मांडवीकर 11च्या कर्णधार प्रशांत राणे यांना विचार करण्यास भाग पाडलाय. 26 फॉर विदाउट लॉस. गोलंदाजी मार्कवर येतोय आता गोलंदाज अभिषेक. अभिषेक बघूया. अभिषेक आता जो ग्राफ चेतन इलमचा वर चाललाय त्याला रोखण्यात यश प्राप्त करतो का अभिषेक? नक्कीच हा चांगला फटका होता. लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु त्याला चांगला फटका, चांगली फटकेबाजी त्यावर जॉन्टी याची. नक्कीच दोन्ही फलंदाजांना या गोष्टीची जाणीव आहे की आता आपल्या धावसंख्या झाली आहे, फक्त त्याला आता फक्त एक आकार देण्याची गरज आहे. एक सुंदर 2 षटकामध्ये धावसंख्या उभारली आहे ती चेतन इलम बोरिवली या संघाने. अभिषेकचा पुढील चेंडू अतिशय सुंदर, परंतु काहीसा चेंडू कनेक्ट झाला नाही. सुपला शॉट मारायच्या तयारीत होता चेतन, परंतु काही सुपला पण आला नाही, टुपला पण आला नाही. धावसंख्या फक्त 1 ने पुढे जाईल. नक्की चांगला फटका मारायच्या नादामध्ये. चांगली आकर्षक फटकेबाजी करायच्या नादामध्ये चेंडू वाईड जातात आहेत अभिषेकचे. नक्कीच एक मोठी धावसंख्या झाली आहे. नियंत्रण ठेवावं लागणार आहे गोलंदाजीवर आणि अंकुश ठेवावं लागणार आहे धावसंख्येवर. एसटीची परंतु नाही आहे. वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवर. नक्कीच पंचांकडे अपील केली होती ती एसटी रक्षकाने, परंतु नाकारलंय आणि वाईड +1 अशा 2 धावा. एकतीस धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक बलाढ्य धावसंख्येच्या दिशेने जाताना संघ. चांगला फटका, परंतु टॅप स्वरूपाचा फटका लगावलाय तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण. अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील अभिषेक याचा. चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. विकास काठी याचं एक धावसंख्या पुढे जाताना चेतन 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 फॉर विदाउट लॉस. नक्कीच हे एक रेकॉर्ड पार्टनरशिप असेल या स्पर्धेतील. अजून एक वाईड बॉल. धन्यवाद डीजे. पहिला गडी बाद झालाय तो चेतन 11 बोरिवली संघाचा. चेतनच्या रुपयामध्ये लागणार हा पहिला झटका असेल चेतन 11 संघाला. धावसंख्या झाली ती तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 34 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील.
आणि हा सलग दुसरा गडी बाद तौफिकच्या रूपामध्ये. शेवटचा षटक घेऊन होतोय पहिल्या डावामधील तो गोलंदाज विशू. पण तो सलामीला आलेला फलंदाज जॉन्टी नक्कीच अजूनही शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये बघूया कशा प्रमाणे आक्रमक फटकेबाजी करतो. नक्कीच सलग 2 झटके लागले ते चेतन इलम बोरिवली संघाला. पहिला आऊट झाला चेतन, त्यानंतर लागोपाठ दुसरी विकेट तौफिकच्या रूपामध्ये तौफिकची जागा घेण्यासाठी आलाय तो जिमी. नक्कीच एक मोठं नाव अंडरआर्म क्रिकेट असो ओव्हरआर्म क्रिकेट असो टफ क्रिकेट मधलं एक मोठं नाव जिमी. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला विशू. अतिशय सुंदर चेंडू, काहीसा कळला नाही चेंडू, तो जॉन्टी आला. हळवार चेंडूने मिश्रणयुक्त गोलंदाजी, हातभर चेंडू वळवला विशू याने. नक्कीच कुठेतरी काही 2 षटकामध्ये पुनरागमन झालंय मांडवीकर बॉईज कांदिवली या संघाचं. वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव अजून ऍड झाली आहे ती चेतन इलम बोरिवली संघाच्या. 35 धावा, चौथा षटक मार्गस्थ, पहिला डाव. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर फटका होता, परंतु चेंडू सरळ निघून जातोय, बॅटची एज लागून गडी होतोय बाजिमीच्या रूपामध्ये. 3 झटके लागले लागोपाठ ते चेतन बोरिवली या संघाला. तीन बॉल झालेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिमीची जागा घेण्यासाठी जातोय स्वतः कर्णधार सुरेश उर्फ अण्णा. एक अष्टपैलू असा खेळाडू, नक्कीच AR स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर. नुकतीच त्याची निवड झाली AR स्पोर्ट्स या ब्रँड अँबॅसेडर पदी. नक्कीच त्याला हार्दिक शुभेच्छा. चांगला फटका. एक धाव. खूप रेलिंग बांबूला कोणी हात नका लावू, बांबू हलू नका ते. अजून एक झटका लागतोय, अजून एक गडी बाद झालाय तो चेतन बोरिवली संघाच्या सुरेश अण्णाच्या रूपामध्ये.
नवीन फलंदाज जातोय तो किरण गलांडे. कुठे धावसंख्येवर अंकुश लावण्यात यश मिळालंय मांडवीकर बॉईज कांदिवली या संघाला. नक्की 2 षटका अखेरीस एक मोठी धावसंख्या झाली होती. 26च्या घरात धावसंख्या होती, परंतु त्यानंतर कुठेतरी धावसंख्येवर अंकुश लागलाय. परंतु अवांतर चेंडू वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे ती आता 38 धावा. अजूनही एक चेंडू येणं बाकी. पहिल्या डावातील नक्कीच एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. चांगला शॉट, परंतु तेवढा सुंदर क्षेत्ररक्षक आणि गडी बाद होतोय. जॉन्टीच्या रूपामध्ये धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट असेल ते मांडवीकर बॉईज कांदिवली या संघासमोर. नक्कीच ऐकूया तोपर्यंत आपण सुमधुर संगीत डीजे. हाँ इसके लिए भाई गौरव गौरव 38 पाहिजे ना. 39 टार्गेट आव्हान घेऊन उतरलाय तो मांडवीकर बॉईज कांदिवली हा संघ. स्ट्राईकला येतो प्रशांत. नॉन स्ट्राईकला येतो खेळाडू आशिष. गोलंदाजी मार्कवर येतोय तो गौरव खेडेकर. तेच तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा गौरव खेडेकर. गोलंदाजी मार्कवर 39 धावांचं आव्हान. 24 चेंडू 39. पहिल्या चेंडूवर पहिली धाव स्कोरबोर्डवर काढताना प्रशांत. आपला संघ मांडवीकर 11 कांदिवली संघासाठी. आशिष प्रथमच सामोरा जाईल तो गौरव याला. 39 धावांचं एक मोठं लक्ष ठेवण्यात आलंय. चांगला फटका होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण विशाल विदाटे यांच्या मार्फत. दोन चेंडूवर 2 धावा. पहिलं षटक मारबस्त.
सुंदर फटका, तेवढाच सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार, येतोय संविधान चषक हा सुंदर चौकार. सुंदर फटका येतोय, 4 धावा येतील त्या प्रशांत यांच्या बॅट मधून. नक्की प्रशांत यांनाही ठाऊक आहे की कमीत कमी 2 ते 3 चौकार जर 2 षटकात आले तर नक्कीच समीकरण सोपं होईल आपल्या संघासाठी. नक्कीच चांगल्या फटकेबाजी, नक्कीच एका चौकारानंतर एक धाव घेणं नक्कीच एक मोठ्या खेळाडूची ही नक्कीच ओळख असते. कृपया बॉल कुणी बाहेर प्रॅक्टिस करताना आतमध्ये येऊ नका देऊ, अन्यथा बॉल भेटणार नाही रिटर्न. या सामन्याकडे गौरव यांचा पुढील चेंडू आशिष, मॅन ऑफ स्ट्राईक. सुंदर फलंदाजी आशिषच्या मार्फतही अतिशय सुंदर देखना फटका, नक्कीच कलायो के सहारे सुंदर फटका, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, संविधान चषक चौकार. पहिल्या षटकामध्ये मोठं षटक येताना दिसतं ना की ज्या प्रकारे चेतन 11 याही संघाला एक मोठं षटक मिळालं होतं तशीच त्याची पुनरावृत्ती कांदिवली संघातर्फे होते. आणि बघा अजून एक सुंदर फटका, परंतु सध्या जॉन्टी तिथे बॅकअप करताना सुंदर क्षेत्ररक्षक जॉन्टी यांच्या मार्फत पहिल्या षटकाखेर धावसंख्या झाली होती तब्बल 12 धावा. नक्कीच 10च्या सरासरीने धावा करायच्या होत्या, परंतु 2 धावा जास्त येत आहे पहिल्या षटकामध्ये 12 धावा. नक्की चैतन्य संघाला पहिल्या षटकात 17 धावा मिळाल्या होत्या, या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या आहेत. नक्की अजूनही उर्वरित 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, 27 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. मांडवीकर 11 कांदिवली या संघासाठी. नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मायबाप प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. या संविधान चषक 2023च्या माध्यमातून आलेल्या सर्व मायबाप रसिकांचे तसेच खेळाडूंचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो मी मनोजदादा सोनावणे तसेच आकाशदादा बेडेकर यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही भव्य दिव्य संविधान चषक 2023 अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सर्कलची भव्य दिव्य अशी स्पर्धा. आजचा दिवस नक्कीच मेगा फायनलचा दिवस. पहिल्या दिवसामध्ये शिवम बॉयज चारकोप कांदिवली या संघाने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. नक्की बघूया आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये शिवम बॉयज संघासमोर कोणता संघ येऊन उभा टाकतो नक्कीच बघायला अजूनही रात्रीच्या सत्रामध्ये अजूनही नक्कीच आपल्याला मजा येईल. चालू असलेला सामना चेतन 11 बोरिवली विरुद्ध मांडवीकर 11 कांदिवली या 2 संघामध्ये चालू असणारा हा सामना. गोलंदाजी मार्कवर येतोय तो स्वतः कर्णधार सुरेश ठक्कर उर्फ अण्णा. नक्कीच याही खेळाडूने खूप या कमी कालावधीमध्ये एक आपलं नाव लौकिक बनवलंय अंडरआर्म क्रिकेट क्षेत्रामध्ये. नक्कीच त्याचीच प्रसिद्धी देताना हा गोलंदाज नक्कीच एका मोठ्या स्पोर्ट ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सध्याचे त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. AR स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची ओळख. नक्कीच सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळताना हे सर्व खेळाडू चेतन 11 बोरिवली या संघाचे एक मोठी स्टारकास्ट, एक आवडता संघ, लाडका संघ उपनगरातील, परंतु सध्याच्या घडीला काहीसा अडचणीत असताना परंतु नक्कीच वाईट चेंडू. नक्कीच हा हंगाम, या हंगामामध्ये कुठेतरी काहीसा मागे राहिला आहे चेतन 11 बोरिवली संघ. परंतु नक्की क्रिकेटमध्ये सगळं काही होत असतं, अप्स अँड डाऊन येत असतात प्रत्येक खेळाडूमध्ये आणि प्रत्येक संघासाठी अप्स अँड डाऊन येत असतात. परंतु त्या अप्स अँड डाऊन्सवर मात करून नक्कीच जो पुढे जातो तोच खरा खेळाडू, तोच नक्कीच संघ असतो. नक्कीच संघ क्रिकेटमध्ये नक्कीच एकमेकांना बॅकअप करणं नक्कीच जरुरी गरजेचं असतं. तेच करताना हे चेतन 11चे खेळाडू सुरेश यांना बॉलिंग ऑन द मार्क. परंतु हा चेंडू बघा, एक मोठा गडी, मोठा हादरा बसलाय तो स्वतः कर्णधार प्रशांत बादूम परतावं लागेल. घेऊया आपण डीजेचा सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे. 14 धावा स्कोरबोर्डवर असताना पहिला गडी बाद झालाय प्रशांतच्या रूपामध्ये. प्रशांतची जागा घेण्यासाठी येतोय तो अभिषेक. नक्कीच एक अष्टपैलूचा खेळाडू. गोलंदाजी फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी नेहमीच मांडवीकर 11 या संघामार्फत असताना अभिषेक बघा सुंदर असा कव्हर राहायचा नजराना. परंतु जो क्षेत्ररक्षक या संघामध्ये सर्वाधिक ज्याच्यावर विश्वास केला जातो त्या क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चेंडू सरळ जातोय 4 धावांसाठी सीमारेषा पार. येतोय संविधान चषकचा चौकार. स्टेजच्या समोर जेवढे कोणी प्रेक्षक उभे आहेत कृपया थोडेसे त्या बाजूला व्हा. स्टेजच्या समोर विनंती आहे. स्टेजच्या समोर जेवढे उभे आहेत एक तर त्या बाजूला जा नाहीतर थोडेसे पुढे व्हा. कारण की स्टेजची समोर जागा ही मोकळी ठेवायची आहे आयोजकांतर्फे सांगण्यात आलंय. एक सुंदर चेंडू टाकला होता तेवढा चांगला फटका होता परंतु काहीसा गलिच्छ क्षेत्ररक्षण झालंय ते प्रतीक पर्वे पत्तू कडून. नेहमीच एक महत्वाचा खेळाडू मानला जातो तो क्षेत्ररक्षणामध्ये चेतन 11 बोर्ली संघाचा. परंतु सध्याच्या घडीला काहीस अलवेल न होताना दिसतंय ते चेतन 11 बोर्ली या संघासाठी. बोललो ना मी लगेच वाजवतो 4 विकेट वाजवत जातो. बघा अजून एक सुंदर फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जॉन्टी मार्फत अभिषेकने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत की नक्की मी का या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवण्यासाठी आलोय तेच दाखवताना अभिषेक. परंतु आशिष नक्कीच एक हाती किल्ला लढवताना नक्कीच त्यांना माहित आहे की एक मोठा गडी बाद झालाय प्रशांतच्या रूपामध्ये. आता आपल्याला एक हाती किल्ला लढवावा लागेल. एक बाजू जमेची धरवावी लागेल. बघा सुंदर फटका परंतु तिथे आशु कलमस्ते क्षेत्ररक्षण करताना. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. अजूनही दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू येणं बाकी. थोडंसं काहीसं चांगलं षटक हाताळलंय ते सुरेश ठक्कर उर्फ अण्णा यांनी. नक्कीच हळूवार पद्धतीने हलक्या स्वरूपाचा हा चेंडू होता. चांगला फटका. एक धावसंख्या झाली आहे ती आता 20 धावा 21 झाल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू 18 धावा. अभिषेक व आशिष नक्कीच आता विचार करायला भाग पाडलाय चेतन 11 बोरिवली या संघाला की नक्कीच कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करावं लागेल. बघूया. गोलंदाजी मार्क येतं. तिसरं षटक घेऊन तो चेतन पालकर अष्टपैलू असा खेळाडू परंतु त्याच्या समोर आहे आता सध्या आव्हान असेल ते अभिषेक या फलंदाजाचा. चांगली फलंदाजी करतोय तो अभिषेक. 12-18 असं समीकरण. नक्कीच दोन्ही ताकदवर असे संघ. बघूया चेतन की अभिषेक. चांगला फटका. चेंडू सरळ निघून जातोय तो सीमारेषा पार.
थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवर सुंदर फटका अभिषेक याने नक्कीच अभिषेक सुंदर फटकेबाजी. नक्कीच आक्रमक पवित्रा बघा अजून एक सुंदर फटका, परंतु अपील फेटाळून लावलंय पियुष गांधी यांनी. धावसंख्या झालीये 26 धावा, 10 चेंडू, अजूनही 13 धावांची आवश्यकता. समसमांतर असणारा हा सामना नक्कीच बघूया सामना कुणाच्या पारड्यात जातो. चेतन 11 बोरिवली की मांडवीकर 11 कांदिवली या दोन संघामध्ये असणारा हा एक बिग फाईट. नक्कीच आता हळूहळू प्रेक्षकांची मांदियाळी, प्रेक्षकांची गर्दी, मायबा प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळताना दिसतोय आपल्याला. आशिष स्ट्राईक. एकच दे मोठा. सुंदर फटका होता आशिषचा, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक मयूर साळुंके यांच्या मार्फत. परंतु आता कुठेतरी एखाद्या चौकाराची नक्की नितांत गरज लागणार आहे, कारण ते शेवटचं षटक चेतन 11 बोरिवली या संघाला नक्कीच विचार करायला भाग पाडलाय की शेवटचं षटक कोण टाकणार. तिसरं षटक मार्गस्थ, परंतु चांगली बॅट लागलीये ती अभिषेक याची. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी मांडवीकर 11 कांदिवली करताना अभिषेक. सुंदर फटका आणि सुंदर चेंडू सरळ निघून जातोय तो चौकार. थँक्यू डीजे. काहीच महागडे षटक चेतन पालकर यांचं. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आता जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर फलंदाजी अभिषेक मार्फत बघायला मिळाली आहे. अतिशय सुंदर चेंडू, हातभर चेंडू वळवला, चेंडू कट झाला, चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक किरण गलंडेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, खूप वेळानं एक चेंडू निर्धाव येतोय. 7 चेंडू आता 8 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच अतितटीची होणारी ही लढत आपल्याला बघायला मिळते. कांदिवली की बोरिवली. मांडवीकर 11 कांदिवली विपक्ष चेतन 11 बोरिवली, दोन संघामध्ये असणारा हा बिग फाईट, बिग सामना. बघा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अण्णा यांचं, परंतु षटकाची होते समाप्ती. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 33, 32 झालेत. 32 जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नक्कीच मॅच चालू असताना कोणताही खेळाडू आतमध्ये जाणं बंधनकारक आहे. 5 धावांची पेनल्टी आहे, या गोष्टींचा जरा लक्षात असावं. नक्कीच चांगली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. संविधान चषक 2023 मुख्य आयोजक मनोज दादा सोनावणे, तसेच आकाश दादा बेडेकर सह आयोजक अजिंक्य दादा सानप, सचिन दादा सिद्धे यांच्या मुख्य आयोजनातून ही साकारली जाणारी स्पर्धा नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी संविधान चषक 2023 सातत्यपूर्ण आयोजन. वळूया सामन्याकडे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी एंडवर शेवटचा षटक विभागातील खेळाडू आणि हा बघा नशिबाचा येतोय हा चौकार.
नक्कीच हा थँक्यू डीजे, नक्की नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. अभिषेकच्या बॅट मधून हा चौथा चौकार तब्बल आपल्याला बघायला मिळाला. बघा सुंदर फटका आणि हा चेंडू नो दिलाय तो पंच अमित सर यांनी. नो +1 अशा 2 धावा आल्यात आणि नक्कीच आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे सामन्याची. एक बिग फाईट होती, नक्की समसमांतर असताना हा सामना होता. एक मोठी टोटल डिफेंड होते. मला तर वाटतं या स्पर्धेमध्ये 39 धावाचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं चेतन 11 या संघाने, परंतु हा वाईड चेंडू आणि सामना जिंकलाय. 30 षटकामध्ये 39 धावा सक्सेसफुली चेस केल्या आहेत त्या मांडवीकर 11 कांदिवली या संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन फॉर मांडवीकर 11, हार्ड लक फॉर चेतन 11 बोरवली या संघ. ऐकूया आपण सुमधुर संगीत.